छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाच्या एका विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे वेटरनरी कोर्समध्ये असलेल्या डिप्लोमा बद्दल माहिती घेणार आहोत. कोणकोणते वेटरनरी कोर्समध्ये डिप्लोमा आहेत आणि त्याचा आपल्या पुढे चालून काय काय फायदा होऊ शकतो, त्याचे रजिस्ट्रेशन डेट किती आहे, त्याचं रजिस्ट्रेशन फीस किती आहे, कशा प्रकारे त्याची काउन्सिलिंग होते, या सर्वांबद्दल व्यवस्थित माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BHMS, BVSC, BMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बी फार्मसी जसे सेंट्रल KMCC आणि व्हेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थित माहिती पुरवली जाते. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला BMS आणि BHMS ची जर कॉलेज यादी पाहिजे असेल तर आमच्याकडे एकदम उत्तम अशी कॉलेज यादी भेटून जाईल. जर तुम्हाला त्याची यादी पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर सर्वात प्रथम आपण आपला हा व्हिडिओ सुरू करूया. BVSC हे एक डिग्री कोर्स आहे. बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स व्हेटरनरी सायन्सचा डिग्री कोर्स आहे. त्यालाच आपण व्हेटरनरी म्हणतो कॉमन लँग्वेज मध्ये. आता व्हेटरनरी मध्ये पण एक डिप्लोमा, 2 ते 3 डिप्लोमा आहेत. एक जो डिप्लोमा राहतो व्हेटरनरीचा स्पेशल म्हणजे अॅनिमल साठी डिप्लोमा राहतो. त्यानंतर जर बोलायचं झालं तर दुसरा एक डिप्लोमा राहतो डेअरी प्रोडक्शन मध्ये, एक डिप्लोमा आहे डेअरी प्रोडक्शन. आणि त्यानंतर जर बोलायचं झालं तर अजून एक तिसरा एक डिप्लोमा आहे, तो फिशरी मध्ये एक डिप्लोमा आहे. असे 3 प्रकारचे डिप्लोमा आहेत त्याच्यामध्ये. तर या डिप्लोमा मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आणि हे डिप्लोमा जर याच्यासाठी एलिजिबिलिटी म्हणजे काय, जर तुम्हाला नीट मध्ये कमी असेल, तुमची जर नीट मध्ये तुम्ही नॉट एलिजिबल असाल, फक्त तुमची 12वी पास पाहिजे. 12वीच्या बेसिसवर तुम्हाला या डिप्लोमाला ऍडमिशन भेटू शकते. 12वी नाही तर 10वीच्या बेसिसवर पण तुम्हाला या डिप्लोमाला ऍडमिशन भेटू शकतं. आता या डिप्लोमामध्ये गव्हर्नमेंट जॉब आहेत का, तर रिअली जर सांगायचं झालं तर या डिप्लोमामध्ये गव्हर्नमेंट जॉब आहेत. याच्यामध्ये कसं 4 ते 5 वर्षांनी याच्या वॅकन्सी निघतात, त्यानुसार तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब भेटते. गव्हर्नमेंट जॉब पण आहेत. आणि जर तुम्ही प्रायव्हेट जर प्रॅक्टिस करत म्हणले तरी तुम्हाला खूप प्रायव्हेट तुमच्या सेल्फ प्रॅक्टिसवर डिपेंड करते. तुम्हाला प्रायव्हेट प्रॅक्टिस पण तुम्ही करू शकता. कसं जनावरांना बिमार पडतात त्यामध्ये हेच जे डिप्लोमाचे राहतात ते हे विजिट करू शकतात. आणि याला म्हणतात LHS म्हणजे लाईव्ह स्टॉक हेल्थ सुपरविजिटर असं एक त्याचा डिप्लोमाचा कोर्सचं नाव आहे. त्याच्यानंतर तुम्हाला LHS म्हणून ओळखलं जातं डिप्लोमा. जर हे जर तुम्ही डिप्लोमा केल्यानंतर गव्हर्नमेंट जॉब पण आहे, तर यावर्षी त्याच्या जागा निघणारच आहेत थोडक्यात. जशी BVSCच्या जागा निघलेल्या आहेत व्हेटरनरीच्या, तसेच गव्हर्नमेंटच्या जॉब पण आहेत. तर त्याच्यामध्ये 35,000पासून ते 40,000पर्यंत, 45,000पर्यंत त्याच्यामध्ये आरामात तुम्हाला सॅलरी भेटून जाते गव्हर्नमेंट कडून. जर तुम्ही गव्हर्नमेंट LHS म्हणून जर जॉईन झाले तर तुम्हाला त्याच्यासाठी एक्झाम द्यावं लागणार. MPSC थ्रू त्याची एक्झाम कंडक्ट केल्या जाते, त्याच्या थ्रू तुम्ही जॉईन करू शकता. आणि प्रायव्हेट मध्ये जर बघायला झालं तर तुम्ही तुमची सेल्फ प्रॅक्टिस पण करू शकता. त्याच्यामध्ये त्याला म्हणतात LHS. आता हे झालं थोडक्यात माहिती याच्याबद्दल. आता हा कोर्स जर सांगायचा झाला तर खरंच रिअली जर चांगला आहे तुमच्या बी फार्मसी व हे करण्यापेक्षा. बी फार्मसी जर जर तुम्हाला करायची नसेल तर त्यापेक्षा हा कोर्स खूप छान आहे आणि बेस्ट आहे. आणि याच्यामध्ये कसं जास्त लोड पण नाहीये, एकदम आरामात 2 वर्षाचाच कोर्स आहे. या 2 वर्षाच्या कोर्समध्ये तुम्ही ऑटोमॅटिक एक जॉब, सेफ सिक्युअर जॉब तुम्ही भेटू शकते तुम्हाला. याची कॉलेज फीस पण जास्त नाही, 33,000 ते 35 ते 40,000 त्याची कॉलेज फीस आहे 2 वर्षाची. एवढी जास्त कॉलेज फीस नाही. 35 ते 40,000 मध्ये तुमचा हा पूर्ण कोर्स हा कम्प्लीट होऊन जातो. 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी पण चांगल्या प्रकारे आहे. तुम्ही प्रायव्हेट जर प्रॅक्टिस केले तर तरी तुम्हाला खूप चांगली इन्कम होऊ शकते या थ्रू. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हे करू शकता कोर्स. आता याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती करून घेऊया. याची काउन्सिलिंग प्रोसेस कधी चालू होणार आहे. याची काउन्सिलिंग प्रोसेस ऑलरेडी चालू झालेली आहे. मी थोडा लेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणतो तुमच्याशी. तर बघा, याची जी माहिती पुस्तिका उपलब्ध झालेली आहे, याची काउन्सिलिंग प्रोसेस 14 तारखेला सुरू झालेली आहे. याची लास्ट तारीख आहे 23/8/2025 आहे. आणि 23/8/2025 आहे. अंतिम तारीख 23 आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन प्रमाणपत्र घटक महाविद्यालय स्तरावर 14/8 आणि 25/8 मध्ये तुम्हाला जर महाविद्यालयावर जर जाऊन ऑनलाईन करायचं असेल तुम्हाला ऍडमिशन डायरेक्ट एखाद्या स्पेसिफिक महाविद्यालयावर, तर तुम्ही 25 तारखेपर्यंत ते करू शकता. तात्पुरतं म्हणजे तुमची गुणवंता यादी 26 तारखेला येणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमची ओरिजिनल जे आहे अंतिम गुणवत्ता यादी जी आहे 30 तारखेला येईल. म्हणजे तुम्हाला जर काही जर चुका वाटल्या तर तुम्हाला 26 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला चुका तुमच्या दाखवायच्यात की हे चुकलं म्हणून, हे असं आहे तर आहे.
तर तुमचं एखादं रिझर्वेशन वगैरे क्लेम जर चुकला असेल तर सर्व, आणि तुमची पहिली फेरी 31 तारखेला येणार, 31/7/2025 ला. हे झालं थोडक्यात माहिती. तर हे अशा प्रकारे आहे पहिल्या राऊंडचं. मी दुसऱ्या राऊंडचं नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलेल. तर तुमचे जर तुम्हाला जर इंटरेस्ट असाल तर तुम्ही 23 तारखेपर्यंत या कोर्सचं रजिस्ट्रेशन करून घ्या. मी तुम्हाला एवढं सांगेल. आता त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही टोटल जे आहे 113 कॉलेज आहेत. 113 कॉलेज आहेत टोटल, हे बघू शकता 113. आणि प्रत्येक कॉलेज विभागानुसार आहे. ते बघा, तुझं तंत्रज्ञ महाविद्यालय वरुड मध्ये आहे पुसद. याच्यामध्ये जवळपास एवढे कॉलेज आहेत, 107 ते 113. त्याच्यानंतर बघा, स्तनोत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्थान अकोला, अकोल्यामध्ये पण 96 टू एवढे असे कॉलेज आहेत. प्रत्येक रिजन वाईज त्याचे कॉलेज आहेत. तर तुम्हाला रिजन सिलेक्ट करावं लागणार. कॉलेज प्रेफरन्स लिस्ट भरता वेळेस जर हे बघू शकता तुम्ही, असं प्रत्येक ठिकाणी आहे. 10वीच्या बेसिसवर पण तुमचं ऍडमिशन होऊ शकते आणि 12वीच्या बेसिसवर पण तुमचं ऍडमिशन होऊ शकते. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या कोर्सला नक्की ऍडमिशन घ्या. या कोर्समध्ये प्रॉफिट पण तेवढाच आहे आणि तुम्हाला इन्कम सोर्स पण चांगला आहे. म्हणजे जर तुम्ही खेडेगावात जर व्हिजिट करत असेल पेशंटला, तर तुम्हाला कमीत कमी दिवसाचे जरा नाही जरी म्हणलं तरी कमीत कमी 1000 रुपयापर्यंत तर तुमची इन्कम आरामात होऊ शकते, जर तुम्ही पेशंट जर व्हिजिट करत असाल सेल्फ प्रॅक्टिशनर म्हणून, प्रायव्हेट प्रॅक्टिशनर म्हणून. आता कसं डॉग आणि यांचा ट्रेंड पण आहे, त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट चांगला होऊ शकतो. आणि ॲनिमलचा तर असणारच आहे. जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही विचार करा. जर तुम्हाला बी फार्मसीमध्ये जर इंटरेस्ट नसेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. बी किंवा डी करण्यापेक्षा हा कोर्स पण बेस्ट आहे आणि इन्कम पण चांगली आहे या कोर्समध्ये. आणि गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, ते कोणत्या पण डिप्लोमामध्ये सहसा नसते. त्यामुळे तुम्ही विचारून करू शकता. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. लवकरात लवकर जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर LHS ला, तर तुम्ही लवकरात लवकर चॉईस फॉर्म भरून घ्या 23 तारखेपर्यंत. धन्यवाद.